हा जो माइंडसेट आहे ना स्टार्टअपचा, की आम्ही फेल होऊ शकतो, इज व्हेरी निगेटिव्ह माइंडसेट. म्हणजे मी मुलांना नेहमी सांगतो की तुम्हाला सांगितलं की 95% हा पूल पडण्याची शक्यता आहे, क्रॉस कराल का? हा जो डिसिजन तुम्ही घेतला सर, की मला जॉब नाही करायचा आणि बिझनेस करायचा, काय इन्सिडेंट होता? आणि पहिल्यापासूनच एंटरप्रेनरशिप करायची किंवा स्वतःचं काहीतरी करायचं की जे मराठी माणसं जास्त करून करत नाहीत, असा म्हणजे एक मनात विचार होता की दिस इज अ चॅलेंज. आणि आपण हे चॅलेंज का नाही स्वीकारलं? दोन प्रकारचे मुलं असतात बघा. एक अतिशय हुशार असतात आणि जे अभ्यास करतात आणि ते शाळेतल्या पहिल्या 4 बाकांमध्ये 2 बाकांमध्ये बसलेली असतात. तुम्ही पुढे होते का? नाही. आणि असा एक ग्रुप असतो की ज्यांचा विचार स्वतंत्र असतो, ती हुशारी असतात, पण ती पाठीपासून आपल्याच डोक्याने आपल्या सकल्याने काहीतरी करत असतात. सो त्या स्वतंत्र विचार करणाऱ्या मुलांमध्ये मी होतो. नमस्कार. सागर बाबर कॉन्व्हर्सेशन्स दॅट मॅटर्स याच्यावर आज आनंद गानू सर, गरजे मराठीचे फाउंडर, आपल्याकडे आलेत. सर नमस्कार. थँक्यू सो मच पॉडकास्टवर आल्याबद्दल. सर, आपण हा जो पॉडकास्ट चालू केलाय तो त्याचा ऑब्जेक्टिव्ह असा आहे की आपण आपल्या मराठी माणसांपुढे काही रोल मॉडेल्स बनवायचे, म्हणजे त्यांनी पुढे जाऊन कुणाकडे बघायचं. आता कसं मला असं वाटतं की काही फिल्म स्टार, क्रिकेटर्स एवढंच एक रोल मॉडेल आहे, खरं आहे, पण आपल्याला बिझनेस रोल मॉडेल बनवायचे आणि त्याच्यासाठी आपण हे करतोय. तर तुम्ही वेळ दिला, US वरनं आले, वेळ दिला आणि आजचा दिवसही खास आहे. तर आपण छान गप्पा मारू आणि याच्यामध्ये मला तुमची जर्नी समजायची आहे, तुमचे खडतर प्रवास, काय इश्यूज होते, हे सगळं आपण गप्पा मारूया. तर सर, आपण सुरुवात करूया तुमच्या बालपणापासून, की तुमचं बालपण होतं कसं? बालपणामध्ये तुम्ही एक स्टुडिओ स्टुडंट होते, अभ्यासू एकदम, का खोडसर, खेळणारे, कसे स्टुडंट होते तुम्ही? म्हणजे तसा मी नशीबवान म्हटलं पाहिजे. लहानपणापासूनच घरची परिस्थिती खरोखर चांगली होती. चांगली असल्या त्याचबरोबर मुलांचं शिक्षण आणि मुलं ही मध्यभागी असल्यासारखं ते आमचं घर होतं, की आमच्या घरात शिक्षणाला महत्त्व खूप होतं. आमचे दोन्ही आईवडील खूप मध्यमवर्गीयच, पण खूप कष्ट करून आपल्या मुलांसाठी काय करता येईल, पुढली पिढी चांगली कशी बनवता येईल. आणि तोच एक खरा आपल्या सगळ्यांना एक धडा आहे की समाज कसा समृद्ध होतो, पुढली पिढी पहिल्यापेक्षा चांगली झाली पाहिजे. सो ह्यासाठी आईवडिलांनी मदत केली. पार्लेटेक विद्यालयामध्ये माझं शिक्षण झालं. पार्लेटेक विद्यालयाच्या नंतर विले पार्लेची अतिशय प्रसिद्ध अशी संस्था आहे ती. त्याच्यानंतर मी पार्ला कॉलेजमध्ये सायन्सच्या स्ट्रीमला गेलो. मेडिसिन करायची इच्छा होती. म्हणजे शिक्षणाला महत्त्व असल्यामुळे आणि पूर्वीची जी आपली मराठी लोकांची जनरल परिस्थिती होती, शिक्षण हा आपल्या प्रगतीचा, आपल्या समाजाचा पाया होता. सो शिक्षण चांगलं झालं. फार्मसीमध्ये मी ग्रॅज्युएशन केलं. फार्मसीमध्ये असतानाच मला माझी पत्नी पण तिथे भेटली, तिने पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. सो आणि पहिल्यापासूनच आईवडिलांचा जो सपोर्ट असल्यामुळे, जरी मध्यमवर्गीय असलो तरी आमच्या काळी मी तुम्हाला सांगतो, त्यावेळेला फार्मसी झाल्या 1500 ते 1800 रुपयाची नोकरी मिळायची. म्हणजे खूप मोठा पैसा होता त्यावेळेला. ते असून सुद्धा ते न करता मी स्वतःचा बिझनेस जेव्हा चालू करायचा ठरवला, तेव्हा आईवडिलांनी त्याला होल हार्टेडली मदत केली. माझ्या दोन्ही बहिणी डॉक्टर आहेत. त्या डॉक्टर असून त्या त्यांच्या कामामध्ये व्यस्त होत्या आणि मी जो हा धंदा चालू केला आणि मला मराठी माणसाला एंटरप्रेनरशिप किंवा मराठी माणसाला धंदा करणं, ह्याला इथलं भारतातलं, महाराष्ट्रातलं वातावरण खूप चांगलं आहे, हे ते वयाच्या 21व्या वर्षी जाणवलं. हा जो डिसिजन तुम्ही घेतला सर, की मला जॉब नाही करायचा आणि बिझनेस करायचा, काय इन्सिडेंट होता आणि का असा डिसिजन घेतला? आणि त्यावेळेस तुमचं वय काय होतं आणि असा डिसिजन का घेतला? तुम्ही जर वळून पाहिलं ना, तर एक माणसाच्या मनात 2 प्रकारचे मुलं असतात बघा. एक अतिशय हुशार असतात आणि जे अभ्यास करतात आणि ते शाळेतल्या पहिल्या 4 बाकांमध्ये 2 बाकांमध्ये बसलेली असतात. तुम्ही पुढे होते का? नाही. आणि असा एक ग्रुप असतो की ज्यांचा विचार स्वतंत्र असतो, ती हुशारी असतात, पण ती पाठीपासून आपल्याच डोक्याने आपल्या सकल्याने काहीतरी करत असतात. आणि अनेक शिक्षकांना ती पाठली मुलं जास्त आवडतात, कारण ती पाठली मुलं स्वतंत्र विचार करणारी असतात. सो त्या स्वतंत्र विचार करणाऱ्या मुलांमध्ये मी होतो. आणि नोकरी अजिबात केली नाही असं नाही म्हणतायचं. मी 1 वर्ष अप्रेंटिसशिप केली होती, बिकॉज मला ती इंडस्ट्री काय आहे, कारण काय पुस्तकी ज्ञानाने इंडस्ट्री समजत नाही. आणि त्याच्यानंतर सुद्धा मी 6 वर्ष साऊथ आफ्रिकेमध्ये फार्मसीमध्ये कन्सल्टंट म्हणून काम केलं होतं. भारतामध्ये मी नोकरी नाही केली. आणि पहिल्यापासूनच एंटरप्रेनरशिप करायची किंवा स्वतःचं काहीतरी करायचं की जे मराठी माणसं जास्त करून करत नाहीत, असा
म्हणजे एक मनात विचार होता की दिस इज अ चॅलेंज आणि आपण हे चॅलेंज का नाही स्वीकारायचं. आणि आपल्याला देवाच्या दयेने आपली जर घर सपोर्ट करत आहे, उद्यापासनं नोकरीला लाग आणि वडिलांचं कर्ज फेडायचं किंवा नोकरीला लाग आणि लग्नासाठी तयार हो, हे जर घरी सांगत नाही आहे तर का नाही करायचं. आणि मी तुम्हाला जे सांगत होतो ना की मराठी कम्युनिटी ही एंटरप्रिनरशिपला सपोर्ट करायला तयार आहे, हे मला 1980 साली जाणवलं होतं. पण मला जे आता कॉन्टेंटवर ईमेल येतात, बरेच लोक भेटतात सर, पण अजूनही आपल्या महाराष्ट्रामध्ये मला असे मेल्स येतात की माझ्याकडे एक चांगली बिझनेस आयडिया आहे पण घरचे सपोर्ट करत नाही, आमच्याकडे पैसे नाही. चला पैसे नाही वेगळं आहे, पण घरचे सपोर्ट करत नाही. हा फार मोठा प्रॉब्लेम अजूनही आहे. तुम्ही खूप लकी, तुम्हाला पॅरेंट्सनी हो म्हणलं. तर तुम्हाला काय वाटतं की हा प्रॉब्लेम जायला वेळ लागेल? तुमचं काय मत आहे? मी जे मगाशी जे वाक्य चालू केलं की समाज बदलतोय किंवा मराठी, काय होतं ना, आपला म्हणजे पारंपरिकरित्या मराठी समाज हा पैशाने समृद्ध कधीच नव्हता. शिक्षणाने समृद्ध होता, विचारांनी समृद्ध होता. आपल्याला अतिशय सुंदर कल्चर आहे. आपलं देशप्रेम खरोखर म्हणजे सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रीयन लोकांइतकं देशावरती प्रेम करणारा भारतात दुसरा माणूस नाही मिळायचा. परंतु आपली आर्थिक परिस्थिती सपोर्टिव्ह नसल्यामुळे आई वडिलांना नेहमी असं वाटायचं की आता शिकलास तर 2 पायावरती स्थिर हो, तू स्थिर हो, तुझ्या बहिणीला किंवा ते धाकट्या भावाला मदत कर. आणि हे मला जे मिळू शकलं हे माझं नशीबच मी समजतो. आणि मी जे मागे तुम्हाला सांगत होतो की मी बिझनेस चालू करतोय म्हटल्यावरती मला इतक्या लोकांनी उत्स्फूर्तपणे मदत केली होती. कारण मी पहिल्यांदा एक छोटासा बिझनेस चालू केला की डॉक्टर्स, पूर्वी सगळ्यांना माहिती असेल, आत्ताच्या लोकांना कधी माहिती नसेल, पुड्या बांधून द्यायचे, कफ मिक्सरला बाजूला ते लेबल चिकटवून द्यायचे. सो ती मी बल्कमध्ये आणायचं आणि डॉक्टरना सप्लाय करायचो. हे करणारं अख्ख्या मुंबईत मराठी माणूस नव्हता, सगळे गुजराती लोक करायचे. सो जेव्हा मराठी डॉक्टरना कळायला लागलं की गानू असं करतायत, तेव्हा मला उत्स्फूर्तपणे, म्हणजे लोक समोर न येऊन, तेव्हा फोनची ही नव्हती, पण निरोप द्यायचे, कारण का फोन होते, ते पैसे टाकायचे फोन होते, निरोप. आणि आमच्या घरी फोनही नव्हता, निरोप यायचे की मला औषधं पाहिजेत, आनंद तू देशील का. सो तेव्हा मला एक जाणवलं होतं की लोक मदतीला तयार आहेत. आणि आत्तासुद्धा मी जेव्हा लोकांशी सांगतो तेव्हा मी तेच सांगतो की महाराष्ट्रीयन माणूस खेकडा किंवा ह्या उपमा जुन्या झालेल्या आहेत. आपण एकमेकांना मदत करायला तयार आहोत. आपल्यात जर काही दोष असतील तर आपण स्वतःविषयी कमी बोलतो, म्हणजे आपल्याला ते प्रौढी मिरवल्यासारखं वाटतं, ते केलं पाहिजे. आणि मागायला आपण लाजतो. जर मागितलं नाही तर पुढल्या माणसाला कसं कळणार. जेव्हा मला असं कळलं की मला हे लोक मदत करतायत, तेव्हा मी अक्षरशः बोर्ड पाहून आत जायचो. आणि तेव्हा सुद्धा खरं आपण मुंबईमध्ये मराठी नॉन मराठी एवढं आजपासून ॲटलिस्ट 50 वर्षापूर्वी तर एवढं नव्हतं, पण तरी सुद्धा मी बोर्ड पाहून जायचो. जर मराठी आडनाव असेल तर डॉक्टरकडे जायचं आणि त्याला सांगायचं की मी असं असं करतोय, मला मदत कर, आणि करायचं ते मदत. तुम्ही आपले जे आत्ताचे जे पालक आहेत, ते पण स्पेशली महाराष्ट्रातले पालक, त्यांच्यासाठी एक काय तुम्ही मेसेज द्याल? मी निश्चित त्यांच्या मुलांसाठी त्यांनी काय? अगदी निश्चित सांगतो. आणि आपल्याला आत्ता म्हणजे मी कधी कधी अशा शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या ह्याच्यात जातो आणि मी हा प्रश्न बरेच वेळा विचारतो पालकांना की तुम्ही तुमच्या मुलासाठी करिअर कोणी निवडली आहे का, काय विचार केलात ना. 100 ते 99 पालक हात वरती करतात. आणि मी त्यांना सांगतो मला काय निवडलीत गरजच नाही कळायची, तुम्ही करिअर निवडायचीच नसते. तुम्ही एवढे समृद्ध व्हा, तुम्ही एवढी ताकद कमवा की त्या विद्यार्थ्याला जरी नवीन रस्त्याने जायचं आहे, त्याला पियानो वाजवून करिअर करायची आहे किंवा त्याला आर्टिस्ट म्हणून करिअर करायची किंवा त्याला बिझनेस करायचा आहे, तर त्याला पोटा पाण्याची भ्रांत असता कामा नये. तुम्ही एवढे स्ट्रॉंग व्हा. आणि आता आपण आहोत, आता आपली कम्युनिटी एवढी समृद्ध आहे की एखादा मुलगा वयाच्या 23 ते 30 काही न कमवता बिझनेस करून राहिला, सेट व्हायला, तर आपण त्याला मदत करू शकतो. तुम्ही जो मुद्दा मानला सर, जबरदस्त आहे, राईट. आणि मी कायम सगळ्यांना सांगत आलोय की तुम्ही ऑन्टरप्रिनरशिपमध्ये अर्ली उतरा, म्हणजे फेल झाले तरी परत शिकून परत काहीतरी करता येईल. त्यामुळे तुम्ही हा मुद्दा जो मांडताय की आयदर वन ऑप्शन की पॅरेंट्सच एवढे स्ट्रॉंग बना की त्यांना ट्राय करू दे, मुलांना फेल व्हायला ट्राय करू दे आणि मग ते स्वतःच्या पायावर उभं राहू दे. दॅट इज वन ऑप्शन. दुसरं तुम्हाला इंटरप्ट करतो, मी आता स्टार्टअप सिस्टीममध्ये ही सगळी मुलं एक मनात कन्सेप्ट घेऊन येतात की 95% स्टार्टअप फेल होतात. मी सांगतो फेल इज नॉट अन ऑप्शन. तुम्ही आत्ता जो वाचन फेल होईल, आपण विचार किंवा मेंटरिंग किंवा सपोर्ट एवढा करायचा की फेल होणं
ही रिमोट पॉसिबिलिटी असली पाहिजे. बरोबर. तुम्ही जे म्हणता की एवढी सगळी तयारी करून सुद्धा जर फेल झाला हो. तर त्याला सस्टेनन्स किंवा सपोर्ट द्यायला फॅमिली पाहिजे. Yes. हा जो माइंडसेट आहे ना स्टार्टअपचा की आम्ही फेल होऊ शकतो हो. इज व्हेरी निगेटिव्ह स्टार्टअप बरोबर. माइंडसेट. म्हणजे मी मुलांना नेहमी सांगतो की तुम्हाला सांगितलं की 95% हा पूल पडण्याची शक्यता आहे, क्रॉस कराल का? हो. नाही करणार. नाही. सो फेल इज नॉट एन ऑप्शन. सो लोकांना थोडंसं दोन पावलं पाठी जावं लागतं. हो. परत आपली रिस्ट्रॅटेजाइज करायला Yes, pivot करायला लागतं. पिव्होट करा. ह्यासाठी पालक किंवा ह्यासाठी आपली सिस्टीम पाहिजे. आणि पालक नसले तरी आत्ता आपली मराठी लोकांची सिस्टीमची कम्युनिटीचं नाव घ्यायचं की नाही मला माहित नाही, पण बाकीच्या कम्युनिटीजमध्ये आहे, जैनांमध्ये आहे, तेलुगू लोकांमध्ये आहे, पंजाब्यांमध्ये आहे, हो. की समाज पाठी उभा राहतो. तर हो. मला आत्ता आपल्या समाजाकडनं ही अपेक्षा आहे, विनंती आहे त्यांना, म्हणजे कळकळीचं आव्हान आहे की आपल्या नवीन मुलांना तुम्ही पाठीशी उभे राहा त्यांना. आणि पाठीशी उभं राहायचं म्हणजे आम्ही फक्त मराठी माणसाकडनं माल घेऊ हे पाठीशी उभं राहणं नव्हे झालं, हे परत समाजात डिवाइड करणं झालं. पण त्यांना गरज पडली तर मेंटरिंग करा, त्यांना गरज पडली तर कनेक्शन द्या, त्यांना गरज पडली तर फायनान्सची मदत करू. सो दिस कॅन बी डन. आणि सिम्पल, मी तर सगळ्यांना सांगतो सिम्पल, एक पाठीवर हात फिरवा. एक्झॅक्टली. यू आर डुईंग गुड, पॉझिटिव्ह. येस. हे जरी केलं ना, आज सगळ्यांना ती गरज आहे आपल्याला. ऍब्सोल्युटली. ही एक पिढी एकदा ही अशी लाट झाली ना आपली मराठी लोकांची एकदम झाली ना, मग आपली काहीच गरज नाही, ते त्यांच्या याच्यावरच म्हणजे आपण ग्लोबली नोकरीच्या क्षेत्रामध्ये म्हणजे ज्याला एंटरप्रिनरशिप म्हणतो, गेल्या धिस करंट जनरेशन एज वेल ह्याच्या आधीची जनरेशन म्हणजे 2000 साली वगैरे परदेशी गेले ते आता रूल करायला लागलेच आहेत. ऍब्सोल्युटली. त्याच्या आधी महाराष्ट्रातनं लोक दुबईला जायचे पेटी वर्क करायला. ऍब्सोल्युटली. लास्ट 40 years वी आर गोइंग टू द डेव्हलप कंट्रीज आणि तिथे आपण त्यांच्यावरती एवढा ठसा उमटलाय. तसंच आपण एंटरप्रिनरशिप मध्ये करूच शकतो. 100%. आणि आपल्याकडे गरजे मराठी सारख्या संस्था आहेत. ह्या संस्था ज्या आपल्या ग्लोबल इंडियन लोकांना, एंटरप्रेन्योरला एकत्र आणतायत. तुम्ही एवढं म्हणजे आज तुमची जर इच्छा असते, तुम्ही एखाद्या आयलंडवर जाऊन रिलॅक्स राहू शकले असते. सकाळी उठायचं, एक पेग घ्यायचा, संध्याकाळी झोपायचं, आराम करायचं. पण तुम्ही चूज केलं की आपल्याला मराठी कम्युनिटीला काय करायचंय. आय एम शुअर अशा बऱ्याच कम्युनिटी आहेत आणि तुमचा आदर्श घेऊन अजून बरीच लोक येतील. त्यामुळे आय एम व्हेरी कॉन्फिडेंट की आपली मराठी कम्युनिटी मोठी होणार, ते बिझनेसमध्ये येणं. आता तुमचा एक पर्सनल क्वेश्चन सर, की तुम्ही तुमचा पहिला बिझनेस जो केला तो तुमचा हाच माइंडसेट होता का? तुम्ही आता जे म्हणाले की फेलियर इज नॉट अ ऑप्शन, तेव्हा पण असाच माइंडसेट होता? ऍब्सोल्युटली. दुसरं मी तुम्हाला जसं सांगतो की मी थोड्याशा चुका, स्वतःच्या चुकांनी काहीतरी शिकलो. कारण काय मी अभिमानाने नेहमी सांगतो की मी एकही दिवस नोकरी नाही केली. ते अभिमान जरी सांगितलं ना तरी ती एक चूक होती असं मला वाटतं. काही दिवस तरी इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे, काही दिवस तरी तुम्हाला गुरु पाहिजे, काही दिवस तरी तुम्ही कोणाकडनं तरी शिकायला पाहिजे. माझं काय झालं, मी स्वतःच्याच डोक्याने सगळं चालू केल्यामुळे माझ्याच चुका माझ्याच बिझनेसमध्ये मी शिकत गेलो. त्याची किंमत खूप भोगायला लागते. थोडासा अभिमान वाटतो, नाही असं नाही. कारण काय मी नेहमी नोकरी करणाऱ्या लोकांना सांगायचो की आयुष्यभर आपल्या बॉसला शिव्या घालता आणि तोंडावरती मग त्याची हसता, असं आयुष्य मला नाही काढता यायचं. सो माझा जो जर्नी आहे ना, माझ्या जर्नीमधले मी जे मला चुकांमुळे त्रास झाले ते पण सांगतो. आमची ग्रोथ खूप फास्ट झाली. कारण की मी सांगितलं की मराठी लोकांचा सपोर्ट होता आणि आम्ही जे करत होतो ते इतर कोणी करत नव्हतं. सो आम्ही प्रथम दुसरीकडनं माल घेऊन सप्लाय करायचो. नंतर एक फॅक्टरी काढली, ती फॅक्टरीमध्ये आम्ही कफ मिक्सचर, कॅप्सूल्स वगैरे करायचो, विच इज अ स्मॉलर फॅक्टरी. मग दुसरी काढली आम्ही, त्या दुसऱ्या फॅक्टरीमध्ये जवळजवळ 10,000 फुटाची आमची स्वतःची बिल्डिंग होती. आता की ते आम्ही इंजेक्शन्स बनवायचं. तर इंजेक्शन्स बनवणं इज तसं फार टेक्नॉलॉजिकली हायली ॲडव्हान्स एज वेल एज रिस्की काम आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी करताना, कारण काय आम्हाला मेंटर नव्हते, आता मेंटरी सिस्टीम आली. पूर्वी मेंटरी सिस्टीम नव्हती आणि मी माझ्या चुकांनी शिकत गेलो. त्यामुळे वर्कर्ससाठी कसं तुमचा अप्रोच पाहिजे, HR डिपार्टमेंट कसा पाहिजे. म्हणजे एक उदाहरण म्हणून देऊ शकतो की आम्ही वर्कर्सवरती खूप खर्च करायचो. हे दिवाळीला त्यांच्या घरची दिवाळी साजरी वर्षी 150-200 वर्कर्सवरती मी खर्च करायचो. मला असं वाटायचं की त्याच्यामध्ये आता ही थोडंसं ह्युमन सायकोलॉजीचं पण पार्ट आहे. सगळ्यांची चूक नसते. मला असं वाटायचं त्याच्यामुळे वर्कर्सना वाटेल की आपले सर जे आहेत ते आपल्याला फॅमिलीतला एक पार्ट समजतात. त्याचा काही जणांनी असा उलटा अर्थ घेतला की याचा अर्थ सरांना आपली खूप गरज आहे म्हणून सर आपल्या वर्षी प्रेम करतात. सो ह्यासाठी तुम्हाला HR मधला माणूस लागतो, ह्यासाठी मग तुम्हाला सायकोलॉजीचा माणूस लागतो. ही मी नाही तेव्हा गोळा केली, सगळं मी करत होतो. आणि इवन इन द बिझनेस जेव्हा मी फॅक्टरी उभारत होतो तेव्हा काही बॉयलरमध्ये चूक आली की मी हातात पाना घेऊन करायचो. लोक येऊन कौतुक करायचे की एवढ्या मोठ्या फॅक्टरीचा मालक पाना घेऊन काम करतोय.
तेव्हा बरं वाटायचं. पण खरं डिव्हिजन ऑफ लेबर, योग्य ठिकाणी योग्य एक्सपर्ट आणणं, डेलिगेशन, एक्सपर्टची मदत घेणं हे गरजेचं आहे. आणि हे गरजेचं असण्यासाठी बाकीच्या गुजराती मारवाड्यांना हे कळतं, कारण की ते लहानपणापासून शिकतात. आता आपला जो कोणी एंटरप्रिनर जो असेल त्याला ते मेंटरिंग करण्यासाठी जी आम्ही सिस्टीम बनवली. मगाशी तुम्ही गर्जे मराठीचं नाव घेतलं. गर्जे मराठी हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. किंवा मी जगतोय ते गर्जे मराठीसाठी जगतोय अशी परिस्थिती आहे. गर्जे मराठी ग्लोबलची संस्था आहे. सो तिथे आम्ही विद्यार्थ्यांना हेच शिकवतो की जे एंटरप्रिनरशिपमध्ये जायचं आहे, आधी त्यांना आम्ही एक सायकोमेट्रिक टेस्ट डेव्हलप केली. त्या टेस्टमध्ये आम्ही विद्यार्थ्यांकडे जाऊन, शाळांमध्ये जाऊन ह्याचा खरोखर एंटरप्रिनरशिपकडे कल आहे की नाही आहे हे आम्ही पाहतो. ते झाल्यानंतर आम्ही 18 आठवड्याचे त्यांचे कोर्सेस घेतो की त्यांना बिझनेसमध्ये, म्हणजे त्यातले 9 आठवडे बिझनेस मॉडेल, 9 आठवडे टेक्नॉलॉजी मॉडेल करून त्यांचं आयडिया ते त्यांचं फायनल प्रॉडक्ट ते इन्व्हेस्टमेंट हे आम्ही देतो. आता हे आम्ही नेणार आहे. मगाशी तुम्ही म्हणालात की गर्जे मराठीसारख्या खूप संस्था अशा असतील. मला अभिमान पण वाटतो आणि दुःख पण वाटतं की असं कोण नाही आहे. नोबडी इज डुईंग दिस. आपण कल्चरल ऍक्टिव्हिटीजसाठी, आपण सणसुद्री साजरे करण्यासाठी आपण खूप एकत्र येतो. डेफिनेटली त्याची व्हॅल्यू आहे, कारण का दॅट इज अवर आयडेंटिटी. आपण आहोत ते त्यामुळे आहोत. पण 5-5 हजारांचा समाज समूह तुमचा एखाद्या मंडळाचा असतो आणि तुम्ही हळदी कुंकू आणि ह्याच्या पलीकडे जात असाल तर ते मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या ग्रुपचा आपण अपमान करतोय. त्यातनं काय काय करता येईल. आणि माझी अपेक्षा हीच आहे. आणि म्हणून मी एक ज्ञानकोश नावाची हे केलं, गर्जे मराठीचा वेबसाईट कम पोर्टल आहे. जगातली सगळी मराठी माणसं त्याच्यावरती असावीत की जी एकमेकांशी इंटरॅक्ट करावीत, एकमेकांची देवाणघेवाण करावी. आणि आमचं गर्जे मराठीमध्ये जे प्रिन्सिपल आहे की स्वतःची प्रगती करत असताना देशाची, महाराष्ट्राची, आपल्या कम्युनिटीची प्रत्येकाला तुकाराम नाही होत आहेत सर, कारण त्याला घरदार म्हणजे सफर करतं. सो आहे एंटरप्रिनरशिपला वाव आहे, एंटरप्रिनरशिपला मदत करणारी लोक आहेत. आणि भारतात आणि जगभर स्कोप तर अनलिमिटेड आहे. फक्त तो माइंडसेट आपल्याला पाहिजे. तुमच्या या ऑन्टरप्रिनर जर्नीमध्ये जिथं तुमची ती फॅक्टरी होती, असा काही एक इन्सिडेंट की जिथे तुम्हाला वाटलं की मला आता हे जमत नाही? सर एक नाही 10 इन्सिडेंट्स येतात आणि मला हे बंद करायचंय आणि आता मी जॉब नाही, करायचं, जमतच नाही. बंद करायचं, डोळ्यात पाणी आले, डोळ्यात पाणी येतं, झोप येत नाही, सगळं असा एखादा इन्सिडेंट सांगा ना. अशा खूप गोष्टी होतात. पण जसं तुम्हाला माहिती सांगितलं की हे बंद करायचंय असं कधीच नाही मला त्याला. जॉब करायचंय कधीच नाही मला त्याला. ते डोळ्यात पाणी आलं, डोळ्यात पाणी येतं, डोळ्यात पाणी येतं. तुम्हाला कुठला आठवतो? आता तुम्हाला एक सांगतो, आमच्या फॅक्टरीच्या वरती, मग असे वर्कर्सचं उदाहरण सांगितलं. फॅक्टरीच्या वरती एक मस्त मोठा गणपतीचा फोटो लावला होता. माझी बिल्डिंग हायवेला लागून होती. लोक पाहायचे, लिटरली लोक रस्त्यावरती जाताना असा नमस्कार करायचे, चालताना नमस्कार करायचे. ज्या दिवशी त्यांनी युनियन बनवली त्या दिवशी त्या गणपतीच्या वरती जाऊन त्यांनी झेंडा लावला. तेव्हा डोळ्यात पाणी आलं की अरे शेवटी माझ्याशी भांडण असू शकेल पण गणपतीशी ते नका करू नये. किंवा आमचा एक पूर्ण 6.5 लाख रुपयाचा, आय एम टॉकिंग अबाउट 2000 सुरुवातीला 99 म्हणजे आत्ताचे जवळजवळ 6 कोटी. 6.5 लाख रुपयाचा कंटेनर फॅक्टरीतनं निघाला एक्सपोर्टसाठी. आणि आमच्या फॅक्टरीपासून एक 4-5 किलोमीटरवरती रस्त्यावरनं कोलंडून पडला आणि त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स होती. पोलीस केस हे ते सगळं होण्यामध्ये 5-6 दिवस गेले. तो उन्हात राहिला तिथे. तेव्हा इन्शुरन्सने सांगितलं तुटलं काहीच नाही आहे, आम्ही पैसे नाही देणार. पण मला माहिती होतं की व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स उन्हामध्ये जर तिथे 4 दिवस आहे तर त्याची पोटन्सी कमी झाली. सो यू कॅन इमॅजिन, तुम्हाला असं जेव्हा प्रचंड मोठं नुकसान होतं तेव्हा त्या नुकसानीतनं बाहेर कसं पडायचं हा तुम्हाला रस्ता दिसत नाही. पण मी माझ्या मनाचा थोडासा, मे बी ही देवाची देणगी असेल, मी बाकीचं आयुष्य माझं नेहमीच नॉर्मल जगायचो. फॅक्टरी आणि घर हे मी कधी मिक्स नाही केलं. फॅक्टरीच्या वरती माझं घर होतं पण तरी सुट्टीला ते घर. पण माझ्या फॅक्टरीत काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून घरची बायका पोरं आणि बायकांकरता बायको माझ्याबरोबरच जायची रोज. सो आमचं घर म्हणजे घर आणि फॅक्टरी एकच होतं. पण तो मी समतोल राखू शकलो होतो कारण काय थोड्याफार प्रमाणात माझा स्वतःवरती विश्वास होता, थोड्याफार प्रचंड प्रमाणात देवावरती विश्वास होता. आणि एक जे लहानपणापासून आपण शिकवलेलं असतं ना की जर तू कोणाशी जर काही चुकीचा वागला नसशील तर तुझ्या आयुष्यात चुकीचं नाही होणार. त्याला मी हा विश्वास प्रचंड होता. तर सर आत्ता लेट्स से एक्झॅक्टली आत्ता बरेचशा लोकांना असे इन्सिडेंट होतात की एखादा लॉस होतो मोठा
है ना, द्राक्षाचं एखाद्याचं मोठं कंटेनर हो, हो. असतं, ते एकदम वाया जातं आणि खूप प्रेशर येतं. अशांनी ह्यातनं कसं बाहेर See, पडलं पाहिजे? तिथे मगाशी जसं मी सांगितलं की ह्याला कम्युनिटी पाहिजे, ह्याला बँक नाही येऊ शकत. अं, अमेरिकेतली बँक येऊ शकते, हो. इथली बँक नाही येत. मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो. एक माझे डॉक्टर नितीन साळुंके नावाचे ओळखीचे मित्र आहे, अतिशय हुशार माणूस आहे, नवरा बायको 2 डॉक्टर आहेत. हार्ट वॉलवरती त्यांचा स्टार्टअप होता आणि आहे म्हणजे अजूनही. आणि म्हणजे मेडिकल टेक्नॉलॉजीमध्ये काय म्हणतात ते हायली रेप्युटेड माणूस. $80 मिलियन फंडिंग मिळालं होतं. $80 मिलियन भारताच्या 800 कोटी रुपयाच्या 700 कोटी रुपयाच्या आसपास झाले. ते त्यांनी सिलिकॉन व्हॅली बँकेत ठेवलं होतं. सिलिकॉन व्हॅली बँक बस झाली, बंद झाली. आणि मी आणि डॉक्टर साळुंके बोलत होतो, तेव्हा डॉक्टर साळुंकेने मला सांगितलं, मी त्याला विचारलं की सर 700 मिलियन 80 मिलियन डॉलर्स बिग लॉस. त्या माणसानं मला जे सांगितलं की माय इन्व्हेस्टर्स हॅव फेथ इन मी, दे विल वेट, आय विल गेट मोर मनी. ही सिस्टीम आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या एंटरप्रिनरशिपसाठी करू शकलो पाहिजे. आत्ता आपल्या बँका काय करतात, तुमचं घरदार लिहून घेतात पहिल्याच तुमच्या कर्जाला. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही अडकता तेव्हा तुम्हाला कोण नसतं. आणि भीशी वगैरे ह्यातून त्यामुळे पैसे रेज करायचा प्रयत्न किंवा प्रायव्हेट फायनान्स ते होत नाही. कम्युनिटीनी मदत केली पाहिजे, कम्युनिटी बँकांनी समजलं पाहिजे. सगळेच जण काही खोटा करून लंडनला पळून जाणारे नसतात. बरोबर. ती अजून आपल्याकडे सिस्टीम नाही आलेली. आणि ती आणि कशी येणार सर, काय करायला लागेल त्याच्यासाठी? नाही म्हणजे आपली बँकिंग सिस्टीमच तशी आहे ना की आपण म्हणजे गव्हर्नमेंटनी काय केलं पाहिजे का, आपल्याला कम्युनिटीज येऊन काहीतरी अशा प्रायव्हेट आपल्या ऑन्टरप्रिनर बँक्स काढल्या असे पाहिजे, VCs इन्सिडेन्सेस काढल्या. असे इन्सिडेन्सेस काही नेहमी होत नाही. बरोबर. पण त्यासाठी जी स्टार्टअपची इकोसिस्टीम आहे ना, हो. त्याच्यामध्ये जर लोकांनी आपलं खरोखर आता बिझनेस करणं ची टोटल आउटलुक बदललेला आहे. हो. पूर्वी कसं होतं, विचार करायचा, फॅक्टरी टाकायची, घरदार गहाण ठेवायचं, बँकेतनं पैसे घ्यायचे आणि उरलेली 20 वर्ष ते फेडत राहायचं. बरोबर. आता माइंडसेट कसा आहे की तुम्ही यू क्रिएट समथिंग, त्याला इनोव्हेशन पाहिजे, हम्म. त्याला तुमची नजर, तुमचं डोकं खरोखर चांगलं पाहिजे. म्हणजे स्टार्टअपची एक बेसिक जी सिस्टीम आहे त्याच्यात तुम्ही इट हॅज टू बी समथिंग इनोव्हेटिव्ह. हम्म. यू मस्ट सॉल्व अ प्रॉब्लेम विच इज नॉट सॉल्व बिफोर. हम्म. म्हणजे अशी कुठली गोष्ट कोणीही केलेली नाहीये ती तुम्ही बरोबर. केली पाहिजे. किंवा अशी कुठली गोष्ट की जी करतायत पण तुम्ही चांगल्या पद्धतीने करताय, बरोबर. अशा जर तुम्ही गोष्टी केल्यात आणि तुम्ही त्या सिस्टीममध्ये राहिलात तर तुम्हाला फंडिंग कंटिन्युअस मिळू शकतं इन स्पाईट ऑफ प्रॉब्लेम्स. म्हणजे बरोबर. आता आम्ही एक महामार्केट प्लेस नावाची एक वेबसाईट करली. त्या महामार्केट प्लेसमध्ये www.mahamarketplace.com मध्ये की महाराष्ट्रातल्या एंटरप्रिनर्सना किंवा स्मॉल एंटरप्रिनर्सना युरोप अमेरिकेत कसा माल विकता येईल आणि त्याला ॲज गरजेमारी स्टँडर्ड पॉलिसी आम्ही विदाऊट एनी कमिशन करतो. सो तिथे लोक म्हणत होते की आता हे कसं वाढवायचं, हे कसं करायचं. तर त्यांना मी सांगितलं हे जर स्केलअप करायचं तर ॲमेझॉनचं उदाहरण ठेवा. 10 वर्ष त्यांनी 1 पैसा कमावला होता, उलट पाण्यात जात होते. बरोबर. आपण तेवढं मोठं नाही करू शकत. पण गर्जे मराठी हॅज प्लेज्ड की आम्ही पुढली 4-5 वर्ष महामार्केट प्लेस जरी लॉसमध्ये गेली तरी आम्ही ती करत राहणार आहोत. आमच्या दृष्टीने एक छोटासा प्रयत्न आहे. आम्ही म्हणजे गव्हर्नमेंटच्या लेवलचा किंवा अरबो करोडो रुपये नाही घालू शकत. पण जसं आम्ही हे सगळा प्रवास चालू केला तेव्हा आमच्या डिस्कशनमध्ये पण आम्ही म्हणायचो घरी सुद्धा की एका माणसाच्या आयुष्यात जरी आपण पॉझिटिव्ह फरक करू शकलो तरी कमावलं म्हणायचं. Absolutely. सो तोच हा आमचा महामार्केट प्लेसमध्ये आहे की आपल्या इंटिरियरमधले जे प्रमोटर्स एंटरप्रिनर्स आहेत, इंटिरियरमधले जे स्मॉल ट्रेडर्स आहेत त्यांना ग्लोबल मार्केट कसं उपलब्ध करून द्यायचं. आता हे विदाऊट कमिशन करून द्यायचं म्हणजे वी लूज मनी ऑन एव्हरी ट्रान्झॅक्शन. पण म्हटलं काही हरकत नाही, लेट अस ट्राय इट फॉर 4-5 years. Yes. आपण करू हे सहज. आणि सुदैवानी 4 अतिशय चांगले ॲमेझॉन सारख्या कंपनीत नोकरी करणारी माणसं फुल्ली डिव्होटेड त्याला आहेत. Very good. आणि जे समाजाचा अप्रोच बदलतोय ना तो असा बदलतोय. आत्ता जी जगभरची मराठी माणसं आहेत ते दे आर लुकिंग फॉर ॲव्हेन्यूज टू हेल्प, गिव्ह बॅक. Yeah. आपलं ऋण Very व्यक्त true. करायची त्यांना इच्छा आहे. Very true. सो गर्जे मराठीसारखा प्लॅटफॉर्म तिथे उपलब्ध आहे. आणि जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं मागायला लाजू नका, ही लोक द्यायला तयार आहेत. त्यांचा वेळ, त्यांची टेक्नॉलॉजी, त्यांचा 40-40 वर्षाचा अनुभव द्यायला तयार आहेत. आपल्या एंटरप्रिनर्सनी ग्लोबल अप्रोच ठेवून त्यांना कनेक्ट झालं पाहिजे. ॲब्सोल्युटली. तुम्ही जे म्हणाले ना मागायला लाजू नका, तर एक 2 वर्षापूर्वी आम्ही आनंद देशपांडे सर पर्सिस्टंट त्यांची मोठा मेंटरशिप घेत माणूस होतो. आहे म्हणजे त्यांची मेंटरशिप घेत होतो आणि त्यांनी एक्झॅक्टली हे सांगितलं म्हणजे की आम्ही म्हणालो की आमच्या कंपनीवर आम्हाला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स पाहिजेत आणि मेंटर्स पाहिजेत, है ना. ते कुठे भेटतात? तर त्यांनी सांगितलं की भेटतात. मग आम्ही एक प्रश्न विचारला, ते येतील का आमच्याकडे, कारण एवढी मोठी माणसं. हां. पण त्याच्यावर ते म्हणले त्यांना तुमच्यापेक्षा जास्त गरज आहे. कारण ते मोकळे बसले, त्यांना गिव्ह बॅक करायचं, त्यांना हेल्प करायचंय, पण तुम्ही मागत नाही. विच यू सेड राईटली Perfect. की
आपण मागायला आपल्याला लाज वाटते, आपल्याला वाटतं तो कमी वाटतं, कधी कधी कमीपणा वाटतो, लाज वाटते, तो नाही म्हणेल ह्याची पण आपल्याला भीती वाटते. हो. मग आय थिंक यू राईटली सेड की आपल्याला मराठी माणसाला ठीक आहे एक मर्यादा ठेवून, एक आपली लेवल ठेवून, पण आपण विचारलं पाहिजे. आणि मगाशी आता तुम्ही आनंद देशपांडे सरांचं उदाहरण दिलं. एका कन्व्हर्सेशन मध्ये तुम्हीच होतात, त्यांनी जे सांगितलं ना की आपण सगळे लोक ह्याच्यात चुकतो. आपण आपल्याकडे पेटंट असतं, आपल्याकडे चांगलं प्रोडक्ट असतं, आपल्याला वाटतं आपण हुशार आहोत. त्यांनी जे वाक्य सांगितलं होतं की पहिल्यांदा सेल शिका. जर तुम्ही विकू शकाल तर बनवू शकाल. बरोबर. कारण का साधी गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही सेल करता तेव्हा दुसऱ्याच्या खिशातनं पैसे काढता, जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा तुमच्या खिशातनं पैसे टाकता. सो कुठल्याही एंटरप्रिनरशिपला तुमची मार्केटिंग स्ट्रॅटेजी, सेलिंग स्ट्रॅटेजी जर चांगली असेल तरच तुम्ही म्हणजे इट कॅन बी प्रॉडक्ट, इट कॅन बी सर्व्हिस. सर्व्हिसला सेल तर करायलाच लागते. ॲब्सोल्युटली, यू राईटली सेड. आता जसं आनंद देशपांडे सर म्हणले की सेल्स हे महत्वाचं आहे, तसे अजून बरेचसे स्किल्स आहेत. तुमच्या म्हणण्याप्रमाणे सेल्स सोडून अजून एखादी एक अशी काय स्किल पाहिजे ऑन्टरप्रिनरमध्ये की ती पाहिजे, त्याच्याशिवाय मजा नाही? युनिक, मगाशी जर सांगितलं समथिंग विच इज नॉट डन. इनोव्हेशन असलं पाहिजे. आपले सगळे लोक, माझ्याकडे अनेक एंटरप्रिनर येतात आणि मला पहिलं वाक्य ते सांगतात की सर त्यांच्यापेक्षा माझं प्रोडक्ट स्वस्त आहे. म्हटलं यू कांट डू बिझनेस. त्यांच्यापेक्षा माझं प्रोडक्ट 50% महाग आहे पण प्रोडक्ट चांगलं घेतील लोक, हे पाहिजे. सो आपल्या प्रोडक्टवरचा पूर्ण कॉन्फिडन्स आणि त्या प्रॉडक्टमध्ये असं काहीतरी आता काहीतरी युनिक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे. करेक्ट. सी नुसतं जर तुम्ही पिठाची गिरणी टाकत असाल तर तुम्ही रेग्युलरली ओव्हर अ पिरियड ऑफ केमिस्ट शॉप समजा तुम्ही टाकलं, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम यू आर अ बिझनेसमन आणि तुम्ही थोडेसे पैसे कमावता, सुखवस्तू होता, 1-2 बेडरूमचे 4 बेडरूमचा फ्लॅट होतो, बट दॅट डझंट गिव्ह सॅटिस्फॅक्शन. हे जे गोष्ट आहे त्याच्यामध्ये काही दिवसांनी स्टॅग्नेशन येतं. स्टॅग्नेशन आल्यावरती म्हणजे आयुष्याचा अर्थ संपल्यासारखं वाटतं, चॅलेंजेस जातात. सो इफ यू टेक समथिंग विच इज नॉट डन बिफोर आणि त्याला खूप अभ्यास करायला लागतो, त्याला खूप तुमची मगाशी आम्ही सायकोमेट्रिक टेस्ट करतो, तुमचा तो माइंडसेट असायला लागतो. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आम्ही 5वी-7वीच्या विद्यार्थ्यांसाठी IES नावाचं स्कूल आहे इंडियन एज्युकेशन सोसायटीचा, त्यांच्यामध्ये एक डॉक्टर सुचिता पवार म्हणून आहेत, त्यांच्या थ्रू आम्ही कॉम्पिटिशन घेतली होती. आम्ही 100 मुलांना निवडलं, 5-5 जणांचे ग्रुप केले, म्हणजे आमच्या टेस्ट पास झाल्या आणि त्यांना मी सांगितलं की तुम्ही रिअल लाईफ प्रॉब्लेम घेऊन या, गो टू द मार्केट अँड फाइंड आउट द प्रॉब्लेम्स. त्यातल्या आम्ही 3 जणांना, आता शाळेच्या मुलांना 25,000 रुपये वॉज अ बिग प्राईज, आम्ही 3 जणांना बक्षीस दिलं. त्यात पहिला जो प्राईज त्यांनी घेतलं त्या माणसाने, त्यात 4 मुलं होती, 5 मुलं होती, 3 मुली 2 मुलगे, त्यांनी एक सोल्युशन काढलं. म्हणजे हे बघा आपल्या सगळ्यांना पाहिजे. ते म्हणाले जे पब्लिक टॉयलेट्स आहेत, पब्लिक युरिनल्स किंवा टॉयलेट्स किंवा वॉशरूम्स आहेत, त्याच्यामध्ये फुटफॉल, त्याच्यामध्ये जमिनीवरती सांडलेलं पाणी, त्याच्यामध्ये वास, त्याच्यामध्ये सर्क्युलेशनमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, कचरा सांडलाय का, हे सेन्स करणारं त्यांनी ॲप काढलं. ते झालं की ते म्हणाले कंट्रोल रूमला जाईल, त्या कंट्रोल रूममध्ये स्वच्छतेचे माणूस आहे. आता हा प्रॉब्लेम म्हणून सगळ्यांनीच पाहिला होता, पण त्या मुलांना त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन दिसलं आणि याचा किती मोठा बिझनेस होऊ शकेल झालाय. आमचा एक टॉयलेट सेवा नावाचा, भांगे नावाचा US माणूस आहे, त्यांनी टॉयलेट सेवा नावाचं एक हे काढलंय. सो व्हॉट ही डज, त्या ॲपवरती जगभरमध्ये कुठे आसपास चांगल्या टॉयलेट आहेत त्या कळतं. तो ह्या लोकांशी आता कनेक्ट झाला आणि क्लीन टॉयलेट म्हणजे सेवा पण होते आणि वाईट टॉयलेट स्वच्छ पण होते. व्हेरी गुड. सो हे मी उदाहरण का दिलं की आता 4 दिवसापूर्वी माझ्याकडे एक जण, नावात काय एवढं महत्व, राम का काहीतरी नाव आहे त्याचं, पावले नावाचा माणूस आहे. आंबा त्यांनी फ्रीज ड्राय केला होता. मी अमेरिकेत असताना किंवा जगभर फिरताना जेव्हा फणसाचे फ्रीज ड्राईड किंवा स्प्रे ड्राईड गरे पाहतो ना, तेव्हा दुःख होतं की आम्ही म्हशीला खायला घालतो आणि त्या कोकणात म्हशी पण शिल्लक नाही आहेत आणि हे लोक इंडोनेशियातनं आणि मलेशियातनं फणसाचे काप फ्रीज ड्राय करून असा मस्त पार्लीची ती मारी, ती मोनॅको बिस्किट असतात ना, तशी चावता येईल असा बनवतात आणि सगळे अमेरिकन खातात बिस्किटासारखे फणस, पण भारतात नेत नाही. तर ह्यानी आंब्याचे क्यूब केले, इतके सुंदर क्यूब केले आणि त्याची स्टोरी वेगळीच आहे, इट्स अ लॉंग स्टोरी, पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो की ही हॅड अ बिग बिझनेस. म्हणजे एंटरप्रिनरशिप म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. ही हॅड अ बिग बिझनेस. लोकांनी फसवलं, 100-200 कोटी रुपयाचा माणूस झिरोवरती आला, 3 वर्षे उबर चालवली. माझ्याकडे आजपासून 15 दिवसापूर्वी आला होता, सर मी आत्ता माझ्याकडे 5 कोटी रुपये आहेत प्रॉपर्टी वगैरे विकून आणि हे माझं प्रॉडक्ट आहे आंब्याचं. उबर चालवून त्या माणसाने एंटरप्रिनरशिप करायची जिद्द नाही सोडली. सर हे माइंडसेट कसं आणायचं सर? हा म्हणजे तुमचे 100 कोटी गेले, तुम्ही झिरोवर आला, ड्रायव्हर बनले, पैसे कमवले आणि परत 5 कोटी आले. मेन सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वतःवरती असलेला विश्वास आहे.
तुमच्या स्वतःचा विश्वास पाहिजे, तुमच्या प्रॉडक्टवरती विश्वास पाहिजे, त्याशिवाय होत नाही. पायाखालची जमीन साहेब सगळ्यांच्याच खचते. असला कुठलाच माणूस नाहीये, म्हणजे तुम्ही आता ही मोठी नावं घेतली, त्यांनी सुद्धा कधीतरी 100% लोच पाहिलेले. हो, 100%. ते लो पाहताना म्हणजे कुठल्या तरी एका हिंदी पिक्चर मध्ये की अभी अपनी तो बैंड बज गई लेकिन अभी उससे बुरा हो ही नहीं सकता. हो नहीं सकता. So, और क्या बुरा हो? और क्या बुरा हो? भगवान और क्या बुरा करे? करे. पण त्याला स्वतःवरती विश्वास पाहिजे बरोबर. आणि काम करायची सिन्सिअरिटी पाहिजे, डेडिकेशन तर पाहिजेच पाहिजे. त्याशिवाय गोष्टी होत नाहीत. म्हणजे अभ्यास करायचा तर रेडिओ सिलोन चालू असताना अभ्यास नाही करतायत, तसं डेडिकेशन पाहिजे. माझा एक फॉर्म्युला सांगतो सर, की जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती आली, म्हणजे कॉमसेन्समध्ये आली, आमच्या स्कूलमध्ये आली आहे, की पैसे संपले आणि आता उद्या काय करायचं माहीत नाही, पण जी परत उठण्याची ऊर्जा जी आली ना सर, डेफिनेटली ती छत्रपतींकडे बघून आलीच. पण आपल्याकडे 100 लोक काम करतात. आपण आपल्यासाठी नाही आहे करत आहे, आपण त्यांचं जॉब, त्यांचं घर, त्यांची फॅमिली चालतीये, हे कायम माझ्या लक्षात आलं ना सर, परत उठतो मी एकदम. एक्झॅक्टली. आणि हे जेव्हा तुम्ही असे लॉस करता ना, तेव्हा हे सेल्फ इंट्रोस्पेक्शन करायला एक चांगला चान्स मिळतो हो की मी काय चुकलो. हो तेव्हा तुमची जर तुम्ही ऑलरेडी लोकांमध्ये जर चांगली वागणूक करून जर हो. सिस्टीम बनवली असेल तर लोक तुमच्याबरोबर उपयोगी येतात. म्हणजे कधी कधी तुम्ही पडता पण तुमची नियत चांगली जे म्हणतात ना ऍब्सोल्युटली ती असेल, लोकांना कळतं, ऍब्सोल्युटली लोकांना कळतं, तर तुमच्या बाजूला येतात. आणि पहिल्यापासून जे आपण मगाशी म्हणतोय की आपली कम्युनिटी येतात त्याला आहे, हो फक्त ती सिस्टीम बनवली पाहिजे. आणि ऍब्सोल्युटली दुसरं असं आहे की ध्येय जर मोठी ठेवली ना, हो खूप मोठी ध्येय ठेवली ना आणि त्या दृष्टीने जर काम केलं तर जेव्हा तुम्ही पडता ना तेव्हा सुद्धा तुमची अशी परिस्थिती इतरांपेक्षा मोठीच असतात. हो बरोबर. सो छोटी ड्रीम्स ठेवून काही होत नाही. म्हणजे आता आम्ही आमच्याच संस्थेचं एक ऑफिस बनवतोय. हो तर मला आपले डॉक्टर उदय साळुंकेनी सांगितलं, वी स्कूलचे, हम्म, तर गाणं छोटं मोठं करून तुझं आयुष्य जाईल, काय नाही होणार. हम्म, लेट अस हॅव प्रोजेक्ट वर 25 करोड रुपीज, हम्म. तरच ते होऊ शकेल, बरोबर. तरच ते कॉर्पोरेट ऑफिस होऊ शकेल, तरच ते तुम्ही लोकांना काहीतरी रिटर्न्स देऊ शकाल. आता तुम्ही 25 कोटी रुपये एखाद्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये घालायचे तर तुम्हाला स्वतःविषयी कॉन्फिडन्स पाहिजे, बरोबर तुम्हाला स्वतःकडे प्रॉडक्ट आहे माहिती पाहिजे. कारण काय असेच पैसे टाकता येत नाही. बरोबर आहे. सो मेन जी गोष्ट आहे की यू हॅव टू हॅव प्रॉडक्ट, यू हॅव टू हॅव सेलिंग स्ट्रॅटेजीज, जे देशपांडे सर म्हणाले, हो. यू हॅव टू हॅव प्रॉपर मार्केटिंग स्ट्रॅटेजीज अँड यू हॅव टू हॅव कॉन्फिडन्स, डेडिकेशन. त्याशिवाय एंटरप्रेन्योरशिप शक्यच नाही. ऍब्सोल्युटली. सर मला तुम्हाला काही रॅपिड फायर क्वेश्चन्स विचारायचे आहेत, ज्याचं आन्सर हे तुम्हाला एका लाईनमध्ये किंवा एका वर्डमध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला एक विचारतो की आपण जेव्हा एखादी कंपनी चालू करतो, फॅक्टरी असू, काही चालू करतो, तर टीम कशी निवडायची आणि टीम कशी चूज करायची? स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये ज्या 5-6 महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये टीम ह्या माणसाने कशी बिल्ड केली याला सगळे इन्व्हेस्टर्स मॅक्झिमम हे देतात. हो कारण काय, जर तुम्ही तुमच्या भोवती जर चांगली माणसं गोळा करू नाही शकला हो तर तुमच्या क्लोज लोकांना तुमच्या प्रॉडक्टविषयी, तुमच्या सर्व्हिसविषयी, तुमच्या बिझनेसविषयी जर कॉन्फिडन्स नाही देऊ शकला हो. तर तुम्ही जगातल्या त्रयस्थ माणसांना कसं कसं देणार? सो टीम बिल्डिंग हे ॲब्सोल्युटली फार महत्त्वाचा पार्ट आहे. आजपासून एक 50 वर्षापूर्वी प्रोप्रायटरशिप म्हणून लोक अभिमानानं लावायचे, हो. मी प्रोप्रायटर होऊन किती वाढता येतं ह्याला लिमिटेशन्स लोकांनाही बरोबर. कळलेली आहेत. सो टीम बिल्डिंग इज फार महत्त्वाचं आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारलात की टीम बिल्ड करताना कसं करायचं, सो नॉर्मली आत्ताच्या सगळ्या बिझनेस सिस्टीममध्ये देर इज अ टेक्नॉलॉजी पार्ट, देर इज अ मार्केटिंग पार्ट अँड देर इज अ बिझनेस पार्ट. हो बिझनेस पार्ट इज अ मॅनेजमेंट ऑफ द दिस थिंग, एंटायर तुमचा हो. जो बिझनेस येतो. मार्केटिंग किंवा सेल्स तर अंडरस्टूड आहे की ज्यांना तुमच्या कंपनीची इमेज क्रिएट करणं, तुमच्या कंपनीसाठी जगाला अप्रोच करणं, तुमच्याविषयी जगाला कॉन्फिडन्स देणं हे असतं. आणि प्रॉडक्ट, आपले सगळे जे मराठी एंटरप्रेनर्स आत्ता जे येतात ते प्रॉडक्टमध्ये नेहमीच चांगले असतात. हम्म. आपल्या मराठी एंटरप्रेनर्सकडे पेटंट्स असतात, त्यांच्याकडे खरोखर चांगल्या केलेल्या आयडिया असतात. आता आयडिया तुझ्या डोक्यात चांगली आहे, ती आयडिया नॉट नेसेसरी तुझं पेटंट आहे म्हणजे तू विकू शकशील. हम्म. त्या आयडियाचं तुम्ही, आपण जसं मगाशी म्हणतो ना की लोकांचं आपण स्वतः एकटं करू शकतो असं लोकांना वाटतं, पण जर तू डिझाईन थिंकिंगचा माणूस घेतलास, प्रॉडक्ट डिझायनिंगचा माणूस घेतलास, सो तुझ्या आयडियाचं प्रॉडक्ट हम्म. ग्लोबल एक्सपर्टनी कसं करता येईल. सो इन अ टीम तुम्हाला प्रॉडक्ट डिझायनिंगची किंवा प्रॉडक्टची एक टीम लागते की जी तुम्हाला पाहिजे. तुम्हाला टेक्नॉलॉजीची एक टीम लागते, ती प्रॉडक्ट बरोबर आहे, आणि मार्केटिंगची टीम लागते. सो ह्या टीम नॉर्मली छोट्या लेव्हलवरती असताना आपल्याला मोठे
ज्यांना वर्षाला 1 कोटी रुपये वगैरे पगार देतो असे CEO किंवा CFO घेता येत नाहीत. सो छोट्या लेवलवरती आपल्या आणि नॉर्मली हे जे एंटरप्रिनरशिप आहे हे शाळा कॉलेजमधल्या आपल्या एकमेकांच्या मित्रमैत्रिणींमधनं होतात म्हणजे आणि विच इज ॲब्सोल्युटली लॉजिकल. हे शाळेमध्ये 150 पोर असतात, 150 मुलं मुली असतात, तुमची 4-5 जणांची मैत्री होते कारण काय कुठेतरी तुमचे कॉमन सूर जुळतात. सो फॉर स्मॉल एंटरप्रिनर टीम बिल्डिंगसाठी आपले पियर्स आर द फर्स्ट अप्रोच पाहिजे त्याला. जर तुमच्या पियर्सना तुम्ही कळू शकलात, आता त्या पियरमध्ये जसं मला लहानपणी असताना मी जेव्हा हे सगळं चालू केलं होतं तेव्हा पार्ल्यातला एक अतिशय श्रीमंत माणूस त्याने तो म्हणजे मुलाला घेऊन माझ्या घरी आला होता की तू एवढं काम करतोयस, कॅन बी पार्टनर, आणि मी नाही सांगितलं होतं कारण काय मग तुमची आयडेंटिटी जाते. सो इक्वल तुम्हाला पार्टनर पाहिजे, तुमच्यासारखं माइंडसेट किंवा विचाराची सुद्धा ताकद तीच पाहिजे आणि एकूण सोशल एन्व्हायरमेंट किंवा त्याच्या रिक्वायरमेंट सुद्धा असतील. किंवा बऱ्याच बिझनेसमध्ये म्हणजे अगदी टाईट बजेटवरती करायला लागतं, अनेक पहिले महिने घरी पैसे नेता येत नाहीत. सो तुमच्या टीममध्ये जर इनॅक्विलिटी असेल तर म्हणजे आत्ता बिफोर कमिंग हिअर 3 जणांना मला भेटायला आले होते, ते आर स्टार्टिंग समथिंग इन बँकिंगमध्ये मोठं करतात, पण त्यातला एक जो पार्टनर आहे त्याचा ऑलरेडी सिमिलर ह्याच्यामध्ये 2 कोटी रुपयाचा बिझनेस आहे वर्षाचा. सो दे वर आस्किंग मी आम्ही एकमेकांमध्ये कशी पार्टनरशिप करायची. म्हटलं 3 जण तर 33 म्हटलं त्याचा 2 कोटी, म्हटलं दॅट इज हिज असेट, दॅट इज वाय यू आर टेकिंग हिम. त्याचे 2 कोटी त्याचा सेल आहे म्हणून जर तुम्ही त्याला आत्ताच 45% दिलेत आणि किंवा 60-40% तुम्ही 30 घेतले तर ह्या डिस्पॅरिटी वाढत राहील, तुमचं प्रेम नाही होणार. आणि कुठल्याही टीममध्ये इन अ बिझनेस माझ्या अनुभवाने सांगतो, जेव्हा कठीण वेळ असतो ना तेव्हा सगळेच जण एकत्र राहतात. लोकांना असं वाटतं की कठीण वेळेला नाही, कठीण वेळेला कारण माहिती आहे की तुला मी धरून आहे तर तुझ्यामुळे मी तरतोय का माझ्यामुळे ती तरतोच माहीत नसतं घटून जात. जेव्हा प्रॉफिट मेकिंग पोझिशन येते ना पैसे काढायचे तेव्हा लोकांमध्ये भांडण होतं. सो टीममध्ये हा माइंडसेट पाहिजे की ही माझा धंदा आहे, यातनं मला घरी काही न्यायचं नाहीये किंवा कोणी दुसऱ्यांनी केलं मी एकमेकांवरती बिझनेस फर्स्ट अल्टिमेट ट्रस्ट. काहीतरी प्रत्येक माणसाने म्हणजे इन अ टीम हॅज टू ब्रिंग समथिंग विच इज इनडिस्पेन्सिबल. मी जर खरोखर टेक्नॉलॉजीचा माणूस आहे आणि मी काहीतरी जेनेटिक्समध्ये करतोय तर माझे बाकीचे लोक माझ्या व्यवस्थित वागणार बिकॉज आय एम नॉट डिस्पेन्सिबल. किंवा त्यातला एक जर मार्केटिंग करू शकतोय. सो इन अ टीम बिल्डिंग व्हॉट आय वुड से की कॉमन माइंडसेट, प्रॅक्टिकली इक्वल लेव्हल आणि इक्वल ध्येय, ह्या 3 गोष्टी असल्या पाहिजेत. डेडिकेशन, हार्डवर्क, ह्या सगळ्या दे आर आउटसाइड द ब्रॅकेट, दे आर ऑलवेज कॉमन, विदाउट दॅट यू कॅन्ट फॉर्म अ टीम. पण असे जर 3-4 गोष्टी ज्या आहेत की त्या जर मॅच झाल्या तर द बिल्डिंग अ टीम थिंग द होल बिझनेस गोज लॉंग वे. परफेक्ट. सर आता तुम्ही तुमच्या शेवटचा प्रश्न, तुम्ही तुमच्या आयुष्याच्या जर्नीवर सोशल ऑन्टरप्रिनर झालात, गरजे मराठी फॉर्म केली आहे, जी जगातल्या सगळ्या मराठी ऑन्टरप्रिनरला एकत्र आणायचं तुमचं काम आहे आणि फार छान चाललंय ते काम. आता तुमची संस्था न्यूझीलंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, लंडनमध्ये, US मध्ये सगळीकडे, जपान, सिंगापूर है ना, आणि तुम्ही सगळीकडे फिरत असता. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा सर की इंडिया मधला ऑन्टरप्रिनर आणि US मधला ऑन्टरप्रिनर ह्याच्यात फरक काय? गुड क्वेश्चन. भारतातला आणि मी जिथे राहतो म्हणजे बे एरियातला एंटरप्रेनर याच्यामधला मी तुम्हाला फरक तर ताबडतोब सांगतो की बे एरियातला एंटरप्रेनर हा एकतर हाय रिस्कला तयार असतो. कारण काय, जे मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं की इन्व्हेस्टर्स आणि बँका सुद्धा त्यांना सपोर्ट करायला लागतात. भारतातला आणि जगातला, भारतातल्या एंटरप्रिनरशी जगातनं डील करताना मेन प्रॉब्लेम जो येतो, आय एम व्हेरी सॉरी टू से, की आपण आपला शब्द पाळत नाही. तुम्ही फोन करून विचारलं त्यामुळे ट्रस्ट नाही लोकांना, म्हणजे फसवायचं नसतं, छोटं खोटं बोलतो. तो विचारतो माल कधी निघाल आहे, तेव्हा आपण ऍक्च्युली प्रोडक्शनला पण घेतलेलं नसतं. तर गोऱ्या माणसाला किंवा भारताच्या देशाच्या बाहेरच्या माणसाला तुमच्याकडनं खरं स्टेटमेंट हवं असतं. आणि आत्ता भारताची जर एक्सपोर्टमध्ये एक्स्पेशली ट्रेडिंगमध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल, IT सर्व्हिस आपण व्यवस्थित देतो. कारण काय त्या काय तुम्ही इथे करता ते त्यांच्या लॅपटॉपवरती पलीकडे पण दिसतात. आपण ट्रस्टवरती कमी पडतो. व्हेअर ॲज US मध्ये म्हणजे प्रेसिडेंट आणि त्या लेवलला काय चालतं आपल्या लोकांना कळणारे नाही, पण ग्राउंड लेवलला 100% ट्रस्ट आणि 100% सिक्युरिटी हे निश्चित आहे. आपण आपल्या प्रॉडक्ट्समध्ये जेव्हा कॉम्प्रोमाइज करतो ते
बाहेरच्या माणसाला फसवल्यासारखं वाटतं आणि आपल्याला ते 19-20चा कधी मग 18-20, 17-20, 15-20 होतं कळत नाही. सो व्हॉट आय वुड से की लॉंग टर्ममध्ये जर तुम्ही तुमच्या शब्दाला मॅक्झिमम किंमत दिली तर इट डेफिनेटली हेल्प्स. आणि मेन फरक आत्ता तोच आहे टेक्नॉलॉजीमध्ये, हार्डवर्कमध्ये. आपण जेवढं करणे अमेरिकेतला माणूस किंवा न्यूझीलंडमधला, जर्मनीतला माणूस सगळे लेवलला पे आता सगळे एका लेवलला सगळे एका लेवलला आहेत. ते सुद्धा आपले इतकेच हार्डवर्क करतायत, Yes. त्याच्याविषयी कळत नाही आणि आपणही त्यांच्या इतकेच हुशार आहोत. परफेक्ट. ओनली थिंग इज दॅट की आपण हा जो छोटासा कॉम्प्रोमाइज करतो ना, आणि करायची गरज नसते. एकदा तुम्ही सांगून टाकलं की पुढला माणूस रेडी असतो. हो. सो दॅट इज द ओनली डिफरन्स. परफेक्ट. व्हेरी नाईस सर. तर आता आपण आपल्या रॅपिड फायरला चालू करूया सर. I hope I can answer. 4-5 क्वेश्चन. तुम्हाला जर आत्ता कम्प्लिटली एक नवीन कंपनी चालू करायची, एवढा तुमचा अनुभव आहे, एवढ्या ऑन्टरप्रिनर्सला भेटता, तुम्ही काय कराल? आय विल लिव्ह द सेम लाईफ अगेन. गॉड हॅज बीन काइंड टू मी. व्हेरी नाईस. नवीन काही करायची मॅन्युफॅक्चरिंग, सेलिंग. माझा जो आत्ता पाथ मी केला गेल्या जो काही आयुष्यामध्ये, आय कॅन रिपीट दॅट पाथ. आय वॉज व्हेरी हॅपी विथ व्हॉट गॉड हॅज गिव्हन टू मी. व्हेरी नाईस. तुम्ही AI वर्सेस ह्युमन्सला काय चूज करा? आय टेल यू, आता मोदी सरांनी पण सांगितलं आहे आपल्या, व्हॉट ह्युमन कॅन डू दॅट, म्हणजे ह्युमन कॅन डू व्हॉट AIच्या 100 टाइम्स चांगलं करू शकतो. आणि NVIDIAच्या त्या माणसानं सांगितलं होतं. फक्त AI जी काय आपण मानातनी जी गोष्ट करू शकतो ना, त्याच्या 110 गोष्टी पण AI नाही करू शकत, पण जी ते करतं ना ते 1000 पटीने चांगलं करतं. हाच एक फरक आहे की अल्टिमेटली चांगली गोष्ट करू शकतो. AI कॅन नेव्हर रिप्लेस ह्युमन माइंड. आपला अनफादमेबल माइंड आहे. मी AIचा विद्यार्थी नाही, जरी महाराष्ट्र ॲक्सिलेटर फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा आमचा एक मोठा ग्रुप आहे, पण तिथे जगभरचे रेनाउंड आर्टिफिशियल इंटेलिजन्समधली माणसं आहेत. वी आर ट्राईंग टू प्रमोट AI इन महाराष्ट्र. पण AI आणि ह्युमनमध्ये हाच एक मेन फरक आहे. व्हॉट AI कॅन डू इज 1000 टाइम्स बेटर दॅन ह्युमन कॅन डू, बट AI कॅन डू ओनली 1/10 ऑफ ह्युमन्स व्हॉट ह्युमन कॅन डू. तुम्ही ह्युमन चूज करा? डेफिनेटली. देर इज नो प्लेजर और नो हॅपीनेस इन लाईफ एक्सेप्ट इन ह्युमन रिलेशन्स. 2 प्रश्न, 2 रॅपिड फायरचे शेवटचे. फॉर्मल डिग्री का स्किल डेव्हलपमेंट? फॉर्मल डिग्री इफ यू वॉन्ट टू बी अ एम्प्लॉयड पर्सन, and skill development if you want to be entrepreneur. Perfect. आणि one thing about you which you will not repeat, that you think that was my biggest mistake, I will not repeat again. I have been always thinking की God has been very kind to me आणि मला खूप डोकं दिलेलं आहे. I am very clever. पण विस्डम आणि नॉलेजमधला जो फरक आहे ना, देवाने दिलेली बुद्धी किंवा देवाने दिलेली देणगी पूर्णपणे तुम्ही वापरली नाहीत, ह्याच्यासारखं मोठं गिल्ट फिलिंग नाही. थँक्यू सो मच सर. तर आनंद सर आपल्याकडे आज आले, बऱ्याचशा वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्सवर ते बोलले. माझ्या पर्सनलसाठी पण हे खूप लर्निंग होतं. जस्ट टू समराईज, सर काय म्हणाले, छोटा विचार करू नका, स्वप्न बघायचं तर मोठी बघा. आणि त्यातलं एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट म्हणाले, जरी फेल झाले तरी तुम्ही, कारण तुमची स्वप्न मोठी आहेत, तुम्ही फेल झाली तरी आजूबाजूंपेक्षा मोठे आहात. खूप महत्त्वाचा पॉईंट त्यांनी सांगितला. कम्युनिटीचा सपोर्ट घ्या, बिंदास विचारा, लोकांना हेल्प विचारा, लाजू नका. गरजे मराठींसारख्या संस्था आहेत, तिथे जाऊन तुम्ही हेल्प विचारा. ते काही चार्ज करत नाहीत. इट इज कम्प्लिटली सोशल. तिथे तुम्ही जावा. पॅरेंट्सला फार छान त्यांनी सल्ला दिला. आयदर तुम्ही असा काहीतरी बॅकअप बनवा की 20 ते 30 वयामध्ये तो मुलगा बिझनेसमध्ये वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करेल आणि सक्सेस होईल. कारण आपण बिझनेस कम्युनिटी जर नाही बनवली मराठीची तर आपल्या पूर्ण स्टेटला धोका आहे आज. तर आपल्या सगळ्यांना पॅरेंट्सचा हा फार फार मोठा रोल आहे. शेवटी जे सगळ्यात ते म्हणाले आपल्याला की इतकं महत्त्वाचं आहे की नॉलेज आणि विजडम ह्याच्यामधला फरक जेवढा लवकर तुम्हाला कळेल तेवढं तुमचं आयुष्य हे चांगलं होईल. ऑन्टरप्रिनर आयुष्य, पर्सनल आयुष्य, फ्रेंड्स, फॅमिली सगळ्यांमध्येच. थँक्यू व्हेरी मच सर. होप आय हॅव डिड जस्टिस. चांगले क्वेश्चन. ऑनर. आणि थँक्यू सो मच. इतक्या चांगल्या दिवशी आपल्याला बोलायला मिळालं. आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू सो मच.